नमस्कार मित्रांनो. सध्या अमेरिका फारच चर्चेमध्ये आहे. सगळीकडे एकच चर्चा आणि ती म्हणजे अमेरिकेची. मग ती व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यामुळे असेल किंवा लावलेल्या टॅरिफमुळे असेल किंवा रशियाची जी काही त्यांनी जहाजं ताब्यात घेतली ते असेल किंवा चीनवर जो रुख त्याने स्वीकारला आहे त्याची असेल. या सगळ्या गदारोळामध्ये अमेरिकेने एक मोठा निर्णय 8 जानेवारीला 2026ला घेतला आणि ह्या गदारोळामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं, म्हणून हा व्हिडिओ. 8 जानेवारी 26ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातल्या एकूण 66 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून आपली माघार घेतलेली आहे. या 66 पैकी 31 संस्था या युनायटेड नेशन्सशी जोडलेल्या आहेत आणि 35 संस्था या युनायटेड नेशन्सशी जोडलेल्या नाही आहेत. जागतिक स्तरावर अनेक संस्था निर्माण झाल्या आहेत. जगामध्ये बेरोजगारी राहू नये, कामगारांना चांगलं वातावरण मिळावं, शिक्षण चांगलं असावं, पाण्याची व्यवस्था चांगली असावी, भूकमारी नसावी, पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, अशा विविध कारणांसाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. यापैकी बऱ्याचशा संस्थांमध्ये अमेरिकेचं वर्चस्व आपल्याला दिसतं. अनेक संस्था सुरू करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतलेला पण दिसतो आणि या संस्थांना अमेरिका वित्तपुरवठा पण करते असं आपण अनुभवलेलं आहे. अशी सगळी स्थिती असताना अमेरिकेने एकाएकी 66 अशा जागतिक संस्थांना आपली माघारी घेतली. ही मला वाटतं दखल घेण्यासारखी बाब आहे. या संस्थांपैकी काही संस्था ज्या अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या होत्या त्यापैकी काही मी आपल्याला सांगतो. ग्लोबल काउंटर टेररिझम फोरम, त्या नावातच आहे बघा. जगामध्ये दहशतवादाविरोधी सहकार्य वाढवण्यासाठी ही संस्था सुरू झाली होती, ज्याच्यातनं अमेरिकेने माघार घेतली. इंटरनॅशनल एनर्जी फोरम, ऊर्जा बाजारात, एनर्जी बाजारामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी ही संस्था होती, त्याच्यातनंही माघार घेतलेली आहे. UN पीस बिल्डिंग उपक्रम, शांतता प्रस्थापित करावा जगामध्ये म्हणून ही संस्था सुरू होती, त्यातनंही माघार घेतलेली आहे. ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी अजेंडा, जागतिक आरोग्य मजबूत करण्यासाठी ही संस्था होती. प्रोलिफरेशन सिक्युरिटी इनिशिएटिव्ह, अण्वस्त्र आणि सामूहिक विनाशकारी अस्त्र यासाठी ही संस्था निर्माण झालेली होती. फ्रीडम ऑनलाईन कोएलेशन, इंटरनेटचं स्वातंत्र्य आणि डिजिटल हक्क जोपासण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ही जर यादी आपण 5-6 संस्थांची बघितली तर आपल्या लक्षात येईल अत्यंत महत्त्वाच्या विषयांसाठी काम करणाऱ्या या संस्था आहेत आणि त्या सगळ्यांमधनं अमेरिकेने माघार घेतलेली आहे. उर्वरित संस्थेमध्ये अमेरिका हा मुख्य भागीदार सदस्य देश होता आणि मुख्य निधी देणारा देश होता. का बरं ह्याच्यातनं माघार घेतली? अमेरिकेने दिलेली कारणं 4-5 प्रकारची आहेत. एक पहिलं कारण त्यांनी असं दिलंय की आता आम्ही अमेरिका फर्स्ट हे धोरण राबवत आहोत, त्याच्यामुळे आम्हाला अमेरिकेचं सार्वभौमत्व टिकवायचं आहे आणि अमेरिकेचं राष्ट्रीय हित जपायचं आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. दुसरं एक कारण दिलं ते म्हणजे निधीचा अपव्यय थांबवणे. अमेरिका निधी देते या संस्थांना आणि या संस्थेचं काम काही व्यवस्थित चालू नाहीये, त्यामुळे दिलेल्या निधीचा अपव्यय होतोय, म्हणून आम्ही या संस्थेतनं बाहेर पडतो. तिसरं एक कारण दिलं होतं ते म्हणजे विचारसरणीतला मतभेद. म्हणजेच स्थलांतर असेल, लोकांचं एका देशातनं दुसऱ्या देशातलं स्थलांतर असेल किंवा हवामानाची धोरणं असतील, ही जी काही पॉलिसी आत्ता ह्या संस्था अडॉप्ट करतायत
त्यांच्या विचारात आणि अमेरिकेच्या विचारात तफावत आहे. म्हणून आम्ही याच्यातनं माघार घेत आहोत. एक नवीन दिशा अमेरिकेला आता घ्यायची आहे आणि ती नवीन दिशा म्हणजे मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट्सच्या ऐवजी बायलॅटरल ॲग्रीमेंट्स आम्ही करू इच्छितो. द्विपक्षीय करार आम्ही करू इच्छितो आणि राष्ट्रीय स्तरावरील धोरणांना आम्ही महत्त्व देणार आहोत. याशिवाय आमचं सेव्हिंग होईल, कारण आता अमेरिका साधारणपणे 8 ते 10 बिलियन डॉलर्स प्रतिवर्षी या संस्थांना मदत निधी स्वरूपात देत असते. 3 प्रकाराने निधी अमेरिका देते. एक प्रकार म्हणजे त्याची सदस्यता शुल्क देणं त्या संस्थेचं. दुसरा प्रकार जो नियमित निधी म्हणजेच ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन. तिसरा प्रकार आहे तो प्रकल्प आधारित निधी. एखादा प्रकल्प या संस्थेने घेतला की त्या प्रकल्पासाठी अमेरिका निधी देते आणि अशा सगळ्या तिन्ही प्रकार मिळून साधारण 8 ते 10 अब्ज डॉलर्स प्रतिवर्षी एवढा खर्च अमेरिका करत असते. म्हणून आम्ही आता याच्यातनं माघार घेत आहोत असं त्यांनी जाहीर केलं. मला असं वाटतं की ही कारणं वरवर जरी दिसत असली तरी कदाचित ह्याच्या पाठीमागे, कारण बघा 8 ते 10 बिलियन डॉलरची मदत ही अमेरिकेचं बजेट आहे 70 ट्रिलियन डॉलरचं आणि ह्या संस्थांना मदत होते 8-10 बिलियन डॉलरची. म्हणजे मित्रांनो, ही मदत आहे अमेरिकेच्या एकूण बजेटच्या 0.1% एवढीच. त्यामुळे निधीचं कारण काही ठीक वाटत नाही. कदाचित असं असू शकेल की अमेरिकेला आता या संस्थांवर आपलं वर्चस्व कमी होतंय याची भीती वाटायला लागली असावी. कदाचित या संस्थांचे निर्णय आपल्याला बंधनकारक झाले तर ते त्रासदायक होतील अशी पण एक भीती वाटत असेल. उदाहरण सांगायचं झालं तर कार्बन एमिशन. क्योटो करारामध्ये सुद्धा अमेरिका सहभागी झालेला नव्हता, कारण सगळ्यात जास्ती कार्बन एमिशन हे अमेरिकेमधनं होत आहे. त्यामुळे असे जर निर्णय या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतले की जे अमेरिकेलाच त्रासदायक होतील म्हणून त्यातनं ते बाहेर पडलेले असावे, किंवा कदाचित अमेरिकेला असं वाटत असेल की आता या संस्थांची उपयुक्तताच कमी झालेली आहे आणि त्यामुळे अमेरिका या संस्थांतनं बाहेर पडली असावी. परिणाम काय काय होतील अमेरिका बाहेर पडल्यानंतर? सगळ्यात पहिला मोठा परिणाम होणार आहे तो म्हणजे या जागतिक संस्थांना निधीचा तुटवडा जाणवायला लागेल. कारण आत्ताची काही निधीची उपलब्धता अमेरिका करून देत होते ती आता थांबणार आहे. त्यामुळे या संस्थांना अन्य मार्गाने निधी उभा करावा लागेल आणि त्यासाठी काही देशांचं एकत्रित येणं आवश्यक होईल. पण या मधल्या काळात स्वाभाविकपणे काय होईल तर अत्यंत महत्त्वाचे विषय म्हणजे स्थलांतरीचा विषय असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, अशा किंवा दहशतवादाचा विषय असेल, अशा सगळ्या विषयांच्यासाठी आत्ता निर्णय घेणं आणि तो राबवणं हे थोडं पोस्टपोन होण्याची शक्यता वाटते. अमेरिकेचा प्रभाव निश्चितपणे या संस्थांवरचा कमी होईल. हे जरी आत्ता तातडीने दिसणारे फरक असले तरी अमेरिकेला मात्र काही धोके या निर्णयापासून दिसतात. त्यांना पहिला धोका मला असं वाटतो की अमेरिका एकाकी पडण्याची शक्यता आहे. असंही आत्ताच्या अमेरिकेच्या धोरणाने, विशेषतः जानेवारी 26 म्हणजे आत्ता काल परवापर्यंतच्या घटनांचा जर आपण मागोवा घेतला तर अमेरिका एकाकी पडल्यासारखीच झाली आहे. त्याच्यात कदाचित या निर्णयाने भर पडू शकतो. दुसरा एक परिणाम होईल तो म्हणजे जागतिक आणि देशांतर्गत हितसंबंध याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. अमेरिका जर फक्त स्वतःच्या देशाच्या हिताचे निर्णय, विचार, धोरणं यांचा पाठपुरावा करायला लागली तर एक जागतिक हितसंबंधांना बाधा
त्याच्याने निर्माण होऊ शकते. आणि एक मोठा धोका म्हणजे ज्यासाठी 86 सालापासून उरुग्वे राऊंडच्या चर्चेपासून ते 94च्या करारापर्यंत WTOच्या मल्टीलॅटरलसाठी जी धडपड केली, ज्याच्यात विशेषतः अमेरिकेने पुढाकार घेतला होता, ती मल्टीलॅटरल व्यवस्थाच मोडीत निघण्याची शक्यता आहे आणि फक्त बायलॅटरल ॲग्रीमेंट्स तयार होतील आणि जगाच्या दृष्टीने तेही एक आव्हान निश्चितपणे असणार आहे. आगामी काळात त्यामुळे चेंज इन ग्लोबल ऑर्डर होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या दबावाखाली किंवा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, शब्द काही वापरता येईल आपल्याला, जी काय आता जगाची सिस्टीम आहे तिच्यामध्ये चेंज होईल, बदल होईल हे निश्चित दिसू लागलेलं आहे. त्यामुळे जसं एक आव्हान इतर देशांना यामुळे निर्माण केलं आहे, तसं मला वाटतं एक संधी पण निर्माण केली आहे. अमेरिकेला बाजूला सारून काही करायचं याऐवजी अमेरिकाच बाजूला सरली जाते स्वतःहून. त्यामुळे एक पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी काही देशांना एकत्र येण्याची संधी आहे. भारतही या संधीचा लाभ घेऊ शकतो. काही मित्र देशांच्या बरोबर येऊन जागतिक संस्थांच्या वर आपली एक छाप टाकून आणि वसुधैव कुटुंबकम यासाठी सगळ्या जगातल्या देशांच्या सोयीची धोरणं, मग ती पर्यावरणाची असो, आरोग्याची असो, पाण्याची असो, दहशतवादी किंवा शांततेची असो, ही सगळी धोरणं राबवण्याची एक संधी पुढाकार घेऊन करता येणं आता शक्य होईल. नमस्कार.